नमस्कार. सर्वांचं नामा म्हणे या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजची ही आपली सखोल चर्चा सचिन गुडिक सरांच्या एका अफलातून व्याख्यानावर आधारित आहे. म्हणजे आज आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा एक सखोल वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय असा आहे ना, की आपण जितका खोलवर जाऊ तितकं काहीतरी नवीन गवसतंच. हो ना. आता बघा, समजा एखाद्याने समाजाच्या भल्यासाठी एखादं नवं पाऊल उचललं आणि बदल्यात लोकांनी अक्षरशः शेण आणि दगड फेकले तर 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढताना फुले दाम्पत्यावर नेमका हाच प्रसंग आला होता. हो. आणि गुळीक सरांनी त्यांच्या मांडणीत याच्या मुळावर अगदी अचूक बोट ठेवलंय. कारण वरवर पाहता हा केवळ मुलांना साक्षर करण्याचा एक साधा शैक्षणिक उपक्रम वाटतो. पण तसं नव्हतं. तत्कालीन व्यवस्थेत शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची आणि त्यातही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती ना. बरोबर. म्हणजेच ती एक प्रकारची सामाजिक सत्ता होती. जे प्रस्थापितांच्या सत्ता समीकरणांना थेट सुरुंग लावण्यासारखं होतं. बापरे. आणि म्हणूनच तो विरोध इतका टोकाचा आणि हिंसक होता म्हणायचा. पण मला इथे एक सांगा, सहसा एखाद्या प्रयोगाला एवढा जीवघणा विरोध झाला की माणूस थोडी माघार घेतो. पण फुल्यांनी थेट सत्यशोधक समाज स्थापन केला. म्हणजे नुसती टीका नाही तर एक नवी यंत्रणाच उभी केली. हो. आणि ते वरवर थोडं अतिधाडसाचं वाटू शकतं, पण ती एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. सत्यशोधक समाजाने केवळ वैचारिक विरोध केला नाही बरं का, तर प्रस्थापित व्यवस्थेच्या आर्थिक आणि सामाजिक नाड्याच आवळल्या. म्हणजे ते पुरोहितांशिवाय विवाह लावल्याची पद्धत सुरू केली ते ना? हो. त्यामागे केवळ धार्मिक बंड नव्हतं, तर मध्यस्थांना जी दक्षिणा दिली जायची त्यातून होणारं आर्थिक शोषण थांबवण्याचा तो एक अत्यंत व्यावहारिक मार्ग होता. अच्छा. म्हणजे हे एखाद्या जुन्या सिस्टीमला नुसती नावे ठेवण्याऐवजी स्वतःची एक नवीन ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासारखं झालं, जिथे कोणत्याही मध्यस्थाची गरजच नाही. काय मस्त उपमा दिलेत. अगदी तसंच. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत समाज जुन्याच रूढींना चिकटून राहतो. त्यामुळेच तर तत्कालीन पुरोहित वर्गाने ह्याला न्यायालयात आवाहन दिलं होतं. म्हणजे त्यांच्या थेट रोजगारावर आणि वर्चस्वावर तो हल्ला होता तर. आणि हा समतेचा विचार त्यांनी केवळ भाषणांपुरता मर्यादित नाही ठेवला. स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला त्यांनी. हो. आणि कृतीतून तत्वज्ञान कसं सिद्ध करावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. गुळीक सरांच्या नोंदींनुसार हा केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा पाणी हे पावित्र्य आणि विटाळ यांच्याशी जोडलेलं होतं. बरोबर आहे. म्हणजे सार्वजनिक आणि नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचा समान हक्क आहे हे प्रस्थापित करण्यासाठी टाकलेलं ते एक जहाल पाऊल होतं. आता यावरून मला एका वेगळ्याच पैलूकडे जावंसं वाटतं. आपण पुण्यातल्या एका वाड्याचा विचार करतोय, पण गुलामगिरी या 1873च्या ग्रंथाचा विचार केला तर त्यांची विचारसरणी किती व्यापक होती हे लगेच लक्षात येतं. कारण हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्यांना समर्पित केला होता. हो, एका स्थानिक प्रश्नाला थेट जागतिक पातळीवर जोडण्याची ही पद्धत खरंच थक्क करणारी आहे. नक्कीच. भारतातील जातीव्यवस्था आणि अमेरिकेतील वंशभेद या दोन्हीही व्यवस्थांमध्ये माणसाने माणसाचं केलेलं पद्धतशीर शोषण हा एक समान धागा होता. म्हणजे शोषणाची यंत्रणा आणि मानवी अधिकारांचं उल्लंघन जगभरात एकाच ठराविक साच्यात कसं काम करतं हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. अगदी बरोबर. जिथे कुठे मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे तिथे न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक चळवळीशी त्यांनी स्वतःला जोडलं. आणि कदाचित याच व्यापक कामामुळे कोणत्याही सरकारने नाही तर 1888 मध्ये मुंबईतील सामान्य जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली. हो. खरा आणि टिकणारा बदल हा नेहमी तळागाळातूनच येतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. पण आज आपण जेव्हा या सर्व संदर्भांचा धांडोळा घेतो तेव्हा एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतो. कोणता? जर महात्मा फुले आज असते तर त्यांच्या या सत्यशोधक आणि प्रस्थापितांना आवाहन देणाऱ्या विचारांना आजच्या समाजाने खरंच स्वीकारलं असतं का? की आपण आजही शोषणाची फक्त नवनवीन रूपं स्वीकारून जुन्याच मानसिकतेत अडकलो आहोत? हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. खरंच हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. भूतकाळातील या संघर्षाचे संदर्भ आजच्या वास्तवात तपासून पाहणे हीच खऱ्या अर्थाने या विचारांची पुढची पायरी ठरेल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की आपल्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि हो, शेअर करायलाही विसरू नका.